श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज सकाळी सकाळी आमचा बाळ मनानेच अभ्यासाला बसला होता आणि गोष्ट अशी झाली की तो माझ्याबरोबरच आज 5:30 पावणे 6ला सकाळी सकाळी उठला आणि हे एवढं सगळं त्यांनी बोर्डवर लिहून काढलेलं आहे. इकडे आमची चहा घ्यायची घाई होती कारण आम्हाला जायचं होतं आज पुणे मार्केटला, म्हणजेच पुण्याचे जे सर्वात मोठं भाजी मार्केट आहे तिथं जायचं. तर चला बघूया तिथे काय काय मिळतं आणि कसं किती रुपयाला मिळतं ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर इकडे बघा संभाजी महाराजांचा इकडून पुतळा पण दिसतोय. एवढी अफाट गर्दी आहे बापरे. जेव्हा आता हे चाललो थोडासा स्पेस दिसतोय पण मध्यंतरी एवढी गर्दी आहे आणि येता वेळेस तर सांगूच नको, जवळपास अर्धा तास आम्हाला तिथे ट्रॅफिकमध्ये अडकून बसावं लागलं होतं तिथेच मार्केट यार्डमध्ये. तर बघा सगळा भाजीपाला एकदम फ्रेश ताजा ताजा शेतातला काढून आणलेला सकाळचा. आणि हा तर बघा इथे आपल्याला 20 रुपयाला पावशेर एक फोड देतात बाजारात आणि इथं अख्खा एक भोपळा फक्त आणि फक्त 20 रुपयाला 10 रुपयाला होता. तर घरी आल्याच्या नंतर बरीचशी आज कामं होते कारण अभिनवला उद्या स्कूल होतं, त्यामुळे त्याच्या बुक्सवर वगैरे मी असे सगळ्यांची नावं टाकायला सांगितले होते. सगळ्या बुक्सवर तर नाव वगैरे त्याला टाकून दिलं. तर आता ह्या पुस्तकाचं नाव बघा गुंजन हे फक्त मुलीचं नाव वगैरे असतं हे मला इतकी वर्ष माहिती होतं, पण आता पुस्तकाचं नावसुद्धा गुंजन आले. कसं आश्चर्य वाटते ना तुम्हाला, पण मलाही असंच आश्चर्य वाटते. तर बघूया आता यावर्षीपासून मुलांच्या अबॅकस पण म्हणजे ॲड झालेलं आहे सब्जेक्ट. हे डिस्कवरी अबॅकस हे काय माहिती होतं आपल्या लहानपणी, काहीच नाही. मोजकेच आपले 4-5 विषय होतं, त्यातच आपण किती मोठं म्हणजे शिकायचो. आता एवढा लोड झालं, मुलं एवढी छोटी लोड खूप झाला आहे. डिस्कवरी म्हणजे काय हे तर आपल्याला चक्क 5वी-7वीलाच माहिती असायचं. आणि मराठी विषय आता ह्या वर्षीपासून सगळ्या इंग्लिश स्कूलला सुरू झाला आहे. तर आजच्या पुरतं एवढंच, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.